अलीकडच्या काळात व्याख्यानं चालू होती. मी नाटककार, नाट्यकलावंत, थोडीफार अभिनयाची जाण, भाषण चांगलं व्हावं म्हणून कष्ट घ्यायला लागलो, वाचू लागलो. तरी शिक्षक असताना शिक्षक शिबिरात 100-150 वेळा शैक्षणिक विषयांवर बोललो असेन. इतर विषयांवरही बोललो होतो. पूर्ण वेळ केवळ वक्ता म्हणून बोलण्याची इच्छा होती. बोलू लागलो. परिश्रम, भाषेवरचं प्रभुत्व आणि प्रसंग घटनेनुसार अभिनय. भाषणं रंगू लागली, लोकांना आवडू लागली, निमंत्रणं येऊ लागली. कॉलेजेस, माध्यमिक विद्यालयं, ज्येष्ठ नागरिक संघ, सेवाभावी संस्था यांच्यासमोर बोलत राहिलो. बोलताना काळजी घेत होतो, प्रत्येक ठिकाणी नवं भाषण, तोचपणा नाही. अगदी एवढी भाषणं होत होती तरी तालीम ही ठरलेली, त्यामुळे कागदाची चिटोरीही न घेता 2-2 तास बोलत राहायला लागलो. देतील ते मानधन, शाल, हार दिला तरी खुश. देगा उसका भला, न देगा उसका भी भला. शेकडो विद्यार्थी, अनेक लोक, सगळ्यांच्या समोर भाषण करत होतो. काही कमी नव्हतं. मला त्यांच्या टाळ्या लाख मोलाच्या होत्या, आहेत. मानसन्मान केवढा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किती मौल्यवान. लिखाण चालू होतं. दैनिक ऐक्य झुंबरमध्ये दर रविवारी कथा प्रकाशित होत होती. रविवार म्हणजे दिवसभर फोनवर वाचकांच्या प्रतिक्रिया. कोणी 4-4 वेळा 30-30 कथा वाचतो, कोणी कात्रणं कापून फाईलला लावतो, पुन्हा पुन्हा वाचतो. मोठं समाधान. माझ्या कथांच्यामुळे कोणाचं जीवन बदललं. कोणी कुटुंबांनी देहदानाचा संकल्प केला, कोणी आत्महत्येचा विषय टाळला. एक ना अनेक. ऐकूनच माझ्या अंगावर मास चढे. 6 वर्ष लिहितोय. 350हून अधिक कथा प्रकाशित झाल्या. प्रत्येक कथा नवी, स्वतंत्र. मला विषय वर्ज नाही. या कथांचे 8 संग्रह आता बाजारात आलेत. शिवसृष्टी प्रकाशनानं भाषण एक कला, माझी भाषणं हे पुस्तक प्रकाशित करून माझ्या व्याख्यानांचा गौरव केला. मित्रहो, गावोगावच्या नाट्यसंस्थांना मरगळ आली. दूरदर्शन, विविध वाहिन्यांवरल्या सिरियल्स यामुळे नाट्यकला संपुष्टात येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यात्रा, उरूस, सण, उत्सव, ग्रामीण भागांमध्ये गावोगावी हौसेनं नाटक मंडळी नाटक करीत अशा वेळी, पण आता त्याला TV-चं ग्रहण लागलं आहे. असं असताना माझ्या नाटकांच्या आवृत्त्या मात्र निघत आहेत. सुपर्णनी 10 पुस्तकं नुकतीच काढली. शिवसृष्टी 16 पुस्तकं काढते आहे. नाट्यकलेची आवड असणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे. माझ्या नाटकांचे चाहते तर खूप आहेत, याचा अनुभव मला आहे. या नाट्यकलेबद्दल इथे मुद्दाम माझे विचार ठामपणे व्यक्त करतो. समूहापुढे सादर होणारी कला, लोकजागृती, लोकशिक्षण देणारी ही कला, महाराष्ट्राच्या अस्मितेची ही वैभवशाली कला पुन्हा जोम धरेल, गावोगावी फौलावेल असा मला विश्वास आहे. सर्वांना थोडा विचार करावा लागणार आहे. व्यक्तिमत्व विकासाचं माध्यम नाटक, विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींचा अभ्यास घडवणारं माध्यम नाटक, भाषणकला, स्टेज डेअरिंग समृद्ध करणारं माध्यम नाटक. मग या नाट्यकलेकडे दुर्लक्ष करून चालेल का? राजकीय कलाक्षेत्रातल्या आजच्या आघाडीच्या लोकांकडे बघा. रंगमंचावरच पडले हे मान्यवर. साखर कारखाने, संस्था कुस्तीगिरांना सहाय्य करतं, कबड्डीच्या संघांना सहाय्य करतं. क्रिकेटच्या बाबतीत तर आपल्याला माहितीच आहे. संस्था, व्यक्ती, शासन सर्वतोपरी सहाय्य करतं आणि दुर्लक्ष केलं जातं आहे ते नाट्यकलेकडे. महाराष्ट्रात नाट्यगृह किती? या नाट्यगृहात सोयीसुविधा किती आहेत? असल्या नाट्यगृहात केवळ नाटकंच होतात का? जिल्ह्याच्या ठिकाणी तरी नाट्यगृह आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची नाट्यकला, या कलेला राजाश्रय शासनमान्य आहे का? गावोगावच्या हौशी संस्थांना अनुदान दिलं जातं का? हौशी नाट्य स्पर्धांचं आयोजन केलं जातं का? पुरस्कारांच्या संख्येत, रकमेत वाढ केली आहे का? नाट्यसंस्था, कारखाने, कंपन्या, सेवाभावी संस्थांनी दत्तक घेतल्या आहेत का? व्यक्तिमत्व विकासाच्या या पाठशाळेला शाळा महाविद्यालयात किती स्थान आहे? तरुणांनी थोडा भविष्याचा वेध घेतला आणि नाटक मंडळींना पूर्वीसारखा राजाश्रय मिळाला तर नाट्यकलेला पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा येतील. पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या निघत होत्या, मी लिहित होतो, पण मला काम हवं होतं. चिरंजीवांशी बोललो. तापोळ्याला टेंट रिसॉर्ट उभं करू. पैशाचा विषय निघाला. माझ्या मते साधे 6-7 टेंट बांधायचे, 35-40 लाखाचं बजेट, लाल चिरेच्या भिंती, वर पत्रा. पण चिरंजीवांनी प्लॅन तयार केले ते नाविन्यपूर्ण. बांधकामाला सुरुवात केली. आता कारागीर, बिगारी हवेत, नवीन भाग, अनोळखी माणसं. त्यात तापोळा भागात कुशल कामगार कमी. निम्मा अर्ध गाव मुंबई ठाण्यात.
गवंडी बिगाऱ्यांची जुळवाजुळव होईना. लाल चिरा दगड कोकणात मिळतो एवढंच माहिती. कुठे मिळतो, खाण कुठे, संपर्क कसा साधायचा, शोध आणि शोध. शेवटी सातारचे कारागीर, बिगारी, सेंटरिंगवाले घेऊन जायचं ठरलं. कामगारांच्या कोठ्या उभ्या राहिल्या. आता ग्रीट, विटा, वाळू, सिमेंट. त्या भागात ग्रीट, वाळू सातारा कराडवरनं जाते. सातारला आम्हाला पुरवठा करणारे पुरवठादार तापोळ्याला माल टाकायला तयार होईनात. खूप लांब अंतर होतं आहे, आमचा तो रूट नाही, पोलीस त्रास देतील, ही त्यांची कारणं. आता नवीन पुरवठादार शोधायची मोहीम. सकाळी 10 पूर्वी मी तापोळ्यात पोहोचत होतो. दिवसभर गाडी पळत होती. डॉक्टर पार्टे यांच्याशिवाय इतरांची ओळख नव्हती आणि त्यांचा बांधकाम क्षेत्राशी तसूभरही संबंध नाही. तरीही ते मदतीसाठी शक्यतो प्रयत्न करत होते. नवरात्र उत्सव आला. माझ्याकडे 4-5 तरुण आले. सर, नवरात्रात तुमचं आम्हाला व्याख्यान हवं आहे. आनंद झाला. मला नव्या कर्मभूमीत शेकडो लोकांशी संवाद साधायची संधी मिळत होती. सोडणार कशी? प्रतापगडचा संग्राम या विषयावर माझं व्याख्यान झालं. 2 तास बोललो. शेकडो लोकांना त्या 2 तासात जिंकलं. नाटककार, लेखक, वक्ता म्हणून परिचय झाला. त्या नवरात्र उत्सवाबद्दल सांगणं गरजेचं आहे. तापोळा गाव मध्यवर्ती, त्याच्या 4 दिशेला लहान लहान खेडी, 500पेक्षा कमी वस्ती. या सर्व गावाचा मिळून तापोळ्यात नवरात्र उत्सव. 9 दिवस चूल बंद. सकाळी कोणा एकाचं जेवण, रात्री कोणा दुसऱ्याचं जेवण. 9 दिवसात 18 व्यक्तींचं जेवण. दररोज व्याख्यानं, गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम. लोकांची उपस्थिती मोठी. मुलांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग, स्त्रियांची हजेरी लक्षणीय. आता एकाच व्याख्यानानं भागातल्या लोकांशी परिचय झाला. मी त्यांच्यात मिसळलो. त्यांनी मला सन्मानाने आपलंसं केलं. महाबळेश्वरपासून 25 किलोमीटरवर दुर्गम भागात तापोळा गाव. पण सृष्टिकर्त्याची किमया. वर्ण करायला शब्द अपुरे पडतील एवढं सौंदर्य. बहुधा सृष्टिनिर्मात्यानं स्वतःच्या निवासासाठी सर्वस्व पणाला लावून तयार केलेलं निवासस्थान. उंचच उंच डोंगर, टेकड्या, त्यावर सदाहरित जंगल, वेली, डोंगर, टेकड्याच्या पायथ्याशी कोयना, सोळशे नदीचा विस्तीर्ण जलाशय. पाहावं तिकडे डोंगर, दऱ्या. गावं वनराईच्या सावलीत विसावलेली. गर्द जंगलात जवळूनसुद्धा गाव, घरं दिसत नाहीत. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, पण वन्य प्राण्यांमुळे आता शेतीही करता येत नाही. गवे, रानडुकरं, ससे, मोर, रानकोंबड्या असे अनेक प्राणी शेतात पीक टिकू देत नाहीत. त्यामुळे निम्मे अधिक गावकरी पुणे, मुंबई, ठाण्याला. अलीकडे इथे बोटिंगचा व्यवसाय चांगला चालतो. त्याबरोबर अनेकांनी टेंट, रिसॉर्ट, हॉटेल उभी केली आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्या लोकांचा स्वभाव, राहणी, वागणं. या भागातली माणसं अतिशय प्रेमळ, परिस्थितीनं फाटकी, पण माणुसकीची श्रीमंती. डोंगर टेकड्यात राहणं म्हणजे काटकपणा आला. प्रामाणिकपणा हा तर त्यांचा दागिना. माणसं, परिसर, वातावरण यामुळे मी प्रभावित झालो. कादंबरीचा विषय ठरला आणि मुंडाशा नावाची कादंबरी लिहिली. या कादंबरीत माणसं, निसर्गवर्णन सगळं त्या परिसराने दिलं. अशातच एका चित्रपटाच्या पटकथेची मागणी झाली. 8च दिवसात कथा, पटकथा, संवाद लिहून झाले. अर्थात तापोळा परिसराच्या पार्श्वभूमीवरची घटना, व्यक्ती. दिग्दर्शक निर्मात्याबरोबर वाचन झालं. ते भलते खुश. शूटिंगची तयारी झाली. तापोळा परिसरातली सर्वांग सुंदर स्थळं मी निवडली. दिग्दर्शकाशी बोललो. स्वप्न पाहत होतो आणि दिग्दर्शक आले. सर, एक विनंती करायला आलो आहे. हां, बोला ना. मी लगेच सावध झालो. एक जण 5 लाख देतोय, चित्रपट चांगला करता येईल. छान. त्यांची एक अट आहे, कथा लेखक म्हणून त्यांचं नाव द्यायचं आहे. अहो, पण कथा माझी आहे, पैसे देत आहेत ना. हे बघा, माझ्या लेकराला दुसऱ्या बापाचं नाव नाही लावू देणार. समजून घ्या. चला, उठा, निघा. मीच उठलो, बाहेर गेलो. खाली मान घालून तेही बाहेर पडले. त्यानंतर 2-3 वेळा त्यांचा फोन आला. मी तयार झालो नाही. माझं स्क्रिप्ट आजही पडू नये. दुःख एकाच गोष्टीचं. तापोळ्याच्या परिसरातली देवभूमी, स्वर्गीय भूमी रुपेरी पडद्यावर आली नाही. चला, हे होतच राहतं. मी मात्र माझ्या लघुकथा त्या भागातले दुःख, कष्ट, वेदना, आनंद, माणुसकी यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत राहिलोच आहे. इथल्या माणसांच्या देवत्वाचं एक उदाहरण सांगतो. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर वाघेरा नावाची वस्ती आहे. परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं एसटीसाठी थांबायचं ठिकाण. तिथून अनेक गावांचा पायी रस्ता. महाबळेश्वरचा बाजाराला, दवाखान्याला. मुंबईकर इथे उतरणार आणि 5-25 किलोमीटर चालत जाणार. या वाघेऱ्यात छोटंसं हॉटेल. पाणी, चहा, वडापाव, मिठाई इथे मिळणार. एकदा मी वडापावसाठी थांबलो. खुर्चीवर बसतो, तो एक माणूस जवळ आला. कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, पांढरी शुभ्र दाढी, पायजमा, शर्ट.
चेहऱ्यावर कुबेराची संपत्ती. साहेब मासे थोडे घेऊन जाता? ओळख नाही. हा माणूस एवढ्या सलगीनं का विचारतोय? नको, मी आता माझ्या कामावर जाणार आहे. संध्याकाळी घराकडे परत फिरणार, खराब होतील. मग असं करा. असं म्हणत ते आत गेले. 2 मोठ्या पपया घेऊन आले. माझ्या गाडीत ठेवल्या, निघून गेले. मी वडापाव पार्सल घेत होतो. तेवढ्यात गल्ल्यावरची बाई बोलली, अहो मासे घेऊन जा. तेवढे ठेवून काय करणार? सकाळी 5 किलो मासे घेतले. घरची पोरं बाळं खातील म्हणलं. 4.5 किलो त्यांनी वाटून टाकले. अर्धा किलो कोणाला वाटू? जा घेऊन. वाटून टाकले? अहो घरात काही राहू देत नाही. कपडे वाटून टाकतात, धान्य वाटतात, चहा पाणी नाश्ता तर येईल त्याला फुकट. आश्चर्य वाटलं मला. मी त्या माणसाची माहिती घेतली. नाव किसन शिंदे, माळकरी. आल्या गेल्याची सेवा हा एकमेव व्यवसाय. रात्री अपरात्री कोणी आलं तर राहण्या जेवणाची सोय मोफत. खिशात 500 असली तर संध्याकाळी गिन्नी राहत नाही. गोरगरीब आजाऱ्यांची सेवा. रात्री उशिरा कोणाला 5-10 किलोमीटर जंगलातून सोडायचं झालं तर किसन बुवा सगळ्यात पुढे. भाऊ वन विभागाचा आहे. भावाच्या उधळेपणाचा कधी राग नाही. भाऊ पायी चालत लोकांची सेवा करतो. रात्री अपरात्री जायला लागतं. मोटरसायकल घेऊन दिली, पुढे ट्रक घेतली. किसनबुवा शिंदे यांची एक का कथा. सार्वजनिक कार्यात सतत अग्रेसर. घरची भाकरी बांधून जनतेची सेवा. एक दिवशी असाच निघालो होतो. वाघेऱ्यात आलो. मोठी गर्दी. गाडीतून उतरलो. कळलं किसनबुवा शिंदे गेले. हार्ट अटॅक आला. त्यांच्या कार्याच्या गाथा कानावर पडायला लागल्या. निरपेक्ष सेवा, आजाऱ्यांची सेवा, दुःखितांची सेवा, दलितांची सेवा पदरमोड करून अहोरात्र केली. त्यांच्यावर मोठा लेख लिहिला. तापोळा भागात दशक्रिया विधी कार्यक्रम मोठा असतो. हजारो माणसं आली होती. मी 1000 लेखांचे पेपर वाटले. माझं भाषण झालं. खरंच किसनबुवा देव माणूस. तशी भागातली सगळी माणसंच देव माणसं. सुखदुःखाचे वाटेकरी. गावभाव हा प्रकार या भागात मला पाहायला मिळाला. गावात राहणारा, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी भाव. मानसन्मानाचा वाटेकरी आणि दुःखातही साथीदार. रिसॉर्टची इमारत आकाराला येत होती. जून महिना तोंडावर आला होता. 1-1.5 महिन्यात काम पूर्ण होईल अशी खात्री होती. पण मे महिन्याच्या अखेरीस पावसाने थैमान घातला. पाऊस अक्षरशः कोसळत होता. पाणीच पाणी. मी पाचगणीचा रहिवासी, पण असा पाऊस पाहिला नव्हता. गवंडी बिगारी पावसात काम कसं करणार? कधीकधी त्यांच्या झोपड्यात कोठड्यात पाणी शिरे. वाऱ्याची पावसाची साथ, थैमान. काम बंद. पावसानं मे महिन्यात जी सुरुवात केली ती सप्टेंबर संपला तरी त्याची हौस काही फिटेना. परराज्यातल्या कामगारांनी धूम ठोकली. आता पुन्हा कारागिरांचा शोधाशोध. मी परिस्थितीला शरण जाऊन स्वस्थ बसणारा नव्हतो. आता भागात ओळखी झाल्या होत्या. मी वक्ता, लेखक, नाटककार असल्याचं माहिती झालं होतं. काही युवकांनी माझ्या नाटकात काम केलं होतं. पुस्तकं वाचली होती. त्यामुळे आता स्थानिक कामगार, गवंडी शोधणं कठीण गेलं नाही. पावसाने उघडीप देताच कामाला सुरुवात केली. चिरंजीव प्रशांत कल्पक. नाविन्याची ओढ. इतरांचे हॉटेल, रिसॉर्ट, टेंट त्यांनी पाहिलेच नव्हते तर अभ्यासले होते. त्यानुसार आराखडे तयार केले होते. मी प्रत्येक दगडविटेचा साक्षीदार. काहीतरी नवीन करण्याची ओढ. लोक पाहायला येत, कौतुक करत. पाहता पाहता नंदनवन टेंट रिसॉर्ट मिनी काश्मीर तापोळ्यात उभं राहिलं. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन झालं आणि त्याच दिवशी निमंत्रण द्यायला लोक आले. जावळी नाट्यभूषण पुरस्कार मला जाहीर केला. तसं या पुरस्काराचं मोल मोठं. माझ्या जन्मतालुक्यानं हा पुरस्कार दिला होता. मला आत्तापर्यंत राज्य, राष्ट्रीय असे अनेक पुरस्कार मिळाले होते, पण जन्मदात्रीचा पुरस्कार निश्चितच मोठा. खरं सांगतो, शिक्षक झालो. 1 वर्ष घाडदरे तालुका खंडाळा इथे सेवा केली. माझी तालुक्यात बदली झाली. 4-6 महिनेही झाले नव्हते. आंबेघर गावी तालुक्यातल्या सर्व शिक्षकांचं शिबिर होतं. मला बोलायची संधी मिळाली. मी बोलायला लागलो. सगळे शिक्षक तन्मयतेनं ऐकत होते. मी खाली बसलो. गावडे उभे राहिले. माझं तोंड भरून कौतुक तर केलंच, पण मला जावळी तालुका आदर्श पुरस्कार घोषित केला. पुढे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तो त्या प्रेरणेतून. आता जावळी तालुका भूषण पुरस्कार मिळाला. मला विश्वास आहे या पुरस्कारातून मिळणारी प्रेरणा निश्चितच मला बळ देईल. काही महिन्यांपूर्वी मला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड नाटककार म्हणून गौरवण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात कविता सागर यांच्या वतीनं जयसिंगपूर इथे माननीय प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते सत्कार आयोजित केला होता. तिथे खरं तर राज्यस्तरीय ग्रामीण लेखक, कवी, साहित्य संमेलन होतं. भव्य मिरवणुकीने माझं स्वागत झालं. माझं भाषण विशेष गाजलं.
उलट संयोजकांनी कमी वेळ दिल्यानं श्रोते नाराज झाले. या कार्यक्रमातली एक विशेष याद सोबत राहिली. कविता सागरचा हा सगळा खटाटोप, पण त्याचे चीफ अक्षरशः कार्यक्रम संपेपर्यंत प्रेक्षकात बसले होते. डॉक्टर सुनीलदादा पाटलांचा हा मोठेपणा कायम लक्षात राहिला. कविता सागरचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता. सकाळी पहाटे मला निघायला लागणार होतं. मी तयारीत होतो आणि घाटदऱ्यावरनं फोन आला, जीजीचं काही सांगता येत नाही. मी सगळं सोडलं. जीजी माझी मानलेली आई एवढीच मोठी. 1972 सालापासून हे नातं. प्रसंगी ती रागवे. मी एवढ्या वयाचा. आमच्या मायलेकरांचे संबंध जगावेगळे आणि अशी जीजी सिरियस. मन सैरबैर झालं. 4 दिवसांपूर्वी तर गेलो होतो. गेली 55 वर्ष महिन्याची भेट चुकली नव्हती. आता कार्यक्रम, माझा गौरव आणि जीजी तर मृत्यूच्या दारात. मी तिचा, पुरस्कार तिचे, मानसन्मान तिचे. तिला भेटायचं. पुरस्कार नंतर. गोविंद गांधींनी माझी तडफड पाहिली, ते बरोबर निघाले. प्रवासात मी देवाची प्रार्थना करत होतो, जीजीची भेट होऊ दे, बोलू दे मला तिच्याशी. सगळ्या आठवणी भिरभिरत होत्या, डोळे वाहत होते. मी गेलो. जीजी भोवती तिची 2 मुलं, सुना, शेजारी पाजारी, पै पाहुणे बसले होते. बोलत नाही, बोललं तर समजत नाही, माणसं ओळखत नाही, नामानी सांगितलं. मला पाहताच माणसं बाजूला सरली. मी जीजीचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं. जीजी, मी आलो आहे तुझा जगन्नाथ. जीजी अगं बोल ना. माझ्या हाकेनी लोकांच्या तोंडून हुंदके बाहेर पडले. मी मात्र आनंदलो. जीजीचा माझ्या हातातला हात हल्ला, ओठ हल्ले. ज अस्पष्ट आवाज आला. कोणीतरी म्हटलं, दूध आणा. दूध आणलं. मी पाजू लागलो. घोट घशाखाली जात होता. 2 दिवसात थेंब गेला नव्हता. माझे डोळे वाहत होते. ॲडव्होकेट गोविंद गांधींचे डोळे वाहत होते. जीजीचं आणि माझं नातं ते ऐकून होते, वाचून होते. तासभर जीजीच्या उशाला बसून होतो. नामदेव म्हणाला, अण्णा उठा, तुमचा सत्कार आहे, तुम्ही जा. नाही नको, मी जीजीला सोडून नाही जाऊ शकत. जीजी बोलली असती तर ती पण जा म्हणली असती. अहो तुम्ही जा, तिच्या आत्म्याला आनंद वाटेल. पाहिजे तर विचारून बघा. जीजी, मी उद्या कोल्हापूरला जाणार आहे, सत्कार आहे, जाऊ. जीजीनी मानेनी होकार दिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आई अशी असते? आई देव असते? पण जीजी, मी कार्यक्रमाहून परत इथे येईपर्यंत तू जायचं नाही. जीजीनी माझा हात दाबला, जणू वचनच दिलं. मी कार्यक्रम करून आलो. जीजीकडे गेलो. जीजीनी प्राण सोडला. खूप रडलो, आक्रोश केला. अंत्यविधीला आलेल्या सगळ्यांना माझ्या आक्रोशानं हुंदके फुटले. जीजी गेली. जगावेगळ्या मायलेकरांची ताटातूट झाली. माझी जन्मदात्री आई पार्वती खूप वर्षांपूर्वी गेली होती. आता जीजी गेली. खरंच मी पोरका झालो. सातारला जाणं आता कमी झालं होतं. मी आता नंदनवन टेंट रिसॉर्टचा मालक झालो होतो. खूप काही शिकायला लागणार होतं. तसा आयुष्यभर शिकतच आलो. हातगाडी कुठे ओढायला येत होती, कटका मारायला कुठे येत होता, कपड्यांच्या गाड्या त्यापूर्वी कधी घातल्या होत्या. मोटरसायकल नशिबात नव्हती, पण डीलर झालो. ट्रॅक्टरचा डीलर झालो. बांधकाम क्षेत्रात नवे नवे प्रयोग करायला शिकलो. आता रिसॉर्ट म्हणजे रूम चकाचक पाहिजेत, बाथरूम छान हवं, किचन आलं, चवदार पदार्थ आले. याशिवाय काहीतरी वेगळेपणा आहे. छान गार्डन बनवलं, झाडांवर मचाण बांधली, मुलांसाठी खेळणी बसवली, धबधबा तयार केला. रिसॉर्टमध्ये बच्चे कंपनी ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत वाचनीय ठरतील अशी पुस्तकं ठेवून वाचनालय सुरू केलं. तरी मन शांत बसेना. पूर्वीचे खेळ आठवले. 2 दिवस पर्यटक आणि त्यांची मुलं यांना नवी काही अनुभूती द्यायचं ठरवलं. गोट्या, विट्या, लगोऱ्या, भातुकलीचा खेळ, विदेशी खेळ, इंडोर गेम सुरू करून टाकले. येईल तो म्हणायला लागला, वा छान, अप्रतिम. व्यवसायाचं गणित कसं जुळेल याचा अभ्यास चालू आहे. शेवटी नंदनवन टेंट रिसॉर्टमध्ये नेमकं काय आहे हे लोकांपर्यंत पोचलं तर पाहिजे. एकदा का पर्यटक आत आले तर पुन्हा पुन्हा येत राहतील याचा विश्वास आहे. तसा गोड अनुभव सुरू झाला आहे. नंदनवन रिसॉर्टचा परिसर अप्रतिम, लोक असं म्हणतात, याचा आनंद आहे. मला मोठा फायदा झाला. परिसरात कुठेही बसलो तरी वातावरण प्रसन्न. समोर विशाल जलाशय, किर्र जंगल, डोंगर टेकड्या, आल्हाददायक हवा. लिहितो, वाचतो, विचार करतो, येणाऱ्या माणसांशी संवाद साधतो, सुखदुःख जाणून घेतो. वेळ छान जातो. पर्यटनस्थळी मोकळे होतात, मजेत असतात. त्यांना पालवी फुटलेली असते. लहान मुलांच्या भोवतालच्या भिंती तुटलेल्या असतात, ती फुलपाखरं होतात, त्यांचं देवत्व प्रकट होतं. माझे डोळे टिपून घेतात.
मन भरून घेतो. शब्द मिळतात, घटना मिळतात, कथा मिळतात. मी महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षक संस्थेमार्फत साहित्य निर्मिती शिबिरात लेखक म्हणून सहभागी होत होतो. त्यानिमित्त महाराष्ट्रातील अनेक हिल स्टेशनवर राहिलो, सरकारी खर्चाने. बाकी संधी नाही. बालपणी विद्यार्थी असताना एकाही सहलीला गेलो नाही. परिस्थितीच नव्हती. पुढे कामाच्या व्यापामुळे कधी जमलं नाही. निवृत्त झाल्यावर व्यवसायात पडलो, नाही जाता आलं कुठे. आता मी पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ उभं केलं आहे. माझ्या जीवनाला नियतीने वाहतं ठेवलं. सिंहावलोकन करतो त्यावेळी मनात येतो, यारे हे आपण ठरवलं होतं का? मनात कधी साधा विचार तरी आला होता का? पूर्व वारसा नव्हता, ठरवून निर्णय घेतला. त्या क्षेत्राचा अनुभव होता. नियतीने वाढून ठेवलं, मी करत राहिलो. हरलो, दुःख नाही, जिंकलो, गर्व नाही. डोळ्याच्या कडा ओलवल्या, कोणाला दिसू दिलं नाही. आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मस्ती आली नाही. ज्यात पडलो त्यात मेहनत घेतली, अपार मेहनत, अभ्यास केला. आता हेच बघा ना, टेंट रिसॉर्ट सुरू केला आहे. आता पर्यटक, ग्राहक हेच देव. त्याची सेवा म्हणजे देवपूजा. सकाळी 6ला पूजा सुरू होते. गार्डनमधल्या झाडांना पाणी, स्वच्छता. रात्री पर्यटक जेवून झोपी जाईपर्यंत पूजा. करत राहायचं, चालत राहायचं. माणसं अशी असतात, खूप शिकवतात, मदत करतात. परिस्थिती शिकवते, शिकत राहायचं. पाहू पुढचे दिवस कसे येतात. तुमचे आशीर्वाद निश्चित कामाला येणार आहेत. खरंच सर्वच क्षेत्रात तुमचे अमूल्य आशीर्वाद कामी आलेले आहेत. साहित्य, नाट्य, कला, वक्तृत्व, माझं दैनिक कामकाज या ठायी मार्गदर्शक आणि सहकार्य करणारे देवदूत मला भेटले. याच पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीनिमित्त आभार कोणाकोणाचे मानू? नाव घ्यायचं ठरवलं तरी यादी लांबलचक होईल आणि आभार मानून मोकळा होऊ कसा? तुमच्या ऋणात राहण्यातला आनंद मला हिरवून घ्यायचा नाही. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्यांचे हात लागले त्या सगळ्यांना विनंती, हे हात सतत माझ्या डोईवर राहू द्या. आपण नक्की पुढच्या आवृत्तीप्रसंगी भेटायचं आहे हे लक्षात ठेवा. जीवनाच्या विशिष्ट वळणावर मी आता थोडा स्थिरावलो आहे. सगळा भूतकाळ जागा झाला आहे. डोंगरा एवढ्या माणसांनी मला हात साथ दिल्याच्या आठवणींचं गाठोडं सैल झालं आहे. मुख्य माणसांना विनम्र न्याय देऊन त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही माझ्यावर अनंत प्रेम करणारी माणसं केव्हा तरी रात्री अपरात्री माझ्या समोर उभी राहतात आणि मला वाटतं आपण साऱ्याच डोंगरा एवढ्या माणसांना नाही न्याय देऊ शकलो. विचारांची जुळवाजुळव करून प्रसंगी राग त्रासानं बोलणारे एक राखणखेडीचे हरिनाना. शांत स्वभाव, गरीब, अन्याय करणाऱ्याला शब्दानंही न दुखावणारे परबती सावळा. अख्ख्या गावचा 7-12 पाठ असणारे महादेव पाटील. शुद्ध आचार विचार असणारे जगन्नाथ भाऊ. नाट्यकलेसाठी केवळ आपलं जगणं हे कृतीनं सिद्ध करून दाखवणारे गणपतराव बेलोशे. घामाची पूजा बांधलेले कृष्णप्पा. रस्त्यातले दगड काटे वेचणारे शंकर गुरव. बाळंतपणात आडव्या बाईला सोडवणारी कासोई. ग्रंथ पोथ्या वाचणारे कोंडिबा बेलोशे. माझ्यावर जीवापाड माया करणारे सुताराचं घराणं. धोंडीबाबुवा. नवविचाराचे पाईक माझे चुलते दगडू शिंदे. मला मुलगा मांडणारी बाई गोळे. अशी कितीतरी काटवलीतली माणसं. बेलोशीचे शंकरराव सरपंच, महादेव पाटील, धोंडू सावळा, ज्ञानदेव माऊली, शिवराम बेलोशे गुरुजी, नाग गोळे गुरुजी, R.L. चौघुले सर, मोहिते सर, असे अनेक आशीर्वाद दाते. आज यापैकी बहुतेक जण हयात नाही आहेत, पण माझ्या अनेक कथा कादंबऱ्यात, नाटकात ते आहेत. आता मी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर तापोळ्यात आहे. देवभूमी मानतो मी. इथे आलो आणि मी इथल्या माणसांच्या प्रेमात पडलो. दर्याकपारी डोंगर टेकड्यांच्या सहवासात राहणाऱ्या माणसात देवपण आहे, दुर्मिळ माणुसकी आहे. किती प्रेमाने त्यांनी माझं स्वागत केलं या भागात. जसजसं लोकांना मी तापोळ्यात व्यवसायानिमित्त आलो समजलं, तसतसे लोक मला भेटायला यायला लागले. विठ्ठलराव धनावडे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. ते तेवढ्यावर थांबले नाहीत. हॉटेल व्यवसायाचे ते माझे गुरु झाले. टेंट रिसॉर्ट या क्षेत्रातलं ते अनुभवी. त्यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांचे बंधू धोंडीबा धनावडे यांच्या पत्नी सौ सुमन या सरपंच. त्यांनी मोठं सहकार्य केलं. पुढे आनंद धनावडे हे तर मित्रच बनले. प्रकाश पडगे हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व. या माणसाने गावाच्या सेवेचं व्रत घेतलं. पूर्वी सरपंच होते. त्यांनी सेवेचं व्रत घेतलं, ते रक्तात मिसळलेलं. हाक मारताच घरचं हातचं काम सोडून मदतीला. माझ्या नंदनवन टेंट रिसॉर्टचे ते शेजार. मग काय, अण्णा हाक मारली की धावत येणार. झरेकर, भोसले, मोहन भोसले, शिवाजी भोसले,
अशा कितीतरी माणसांशी माझा घरोबा जोडला. मी तापोळाकर झालो. नवरात्र उत्सवात त्यांनी माझं व्याख्यान ठेवलं. या नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य सांगायला लागेल. 9 दिवस भरगच्च कार्यक्रम, भागातील एकत्रित तापोळ्यात कार्यक्रम. नवरात्री, घरी चूल बंद, नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत परिसरातले स्त्री पुरुष एकत्र. रोज नवा कार्यक्रम, राजदांडिया, व्याख्यानं, भजन, कीर्तन, प्रवचन. खरंच संस्कारपीठ. मी या 9 दिवसांच्या कार्यक्रमानं फार प्रभावित झालो. ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत हा खासदार हे तपोळ्या शेजारच्या दाऱ्याचे. शिंदेसाहेब ठाण्यात, आई वडील गावी. त्यांना वैद्यकीय मदत डॉक्टर पार्ट्यांची. डॉक्टर पार्टे यांच्यासोबत त्यांच्या घरी जाण्याचा योग अनेकदा आला. बाबा आईशी लोभ जोडला. आई प्रत्येक वेळी म्हणायची, मुलगा असावा तर माझ्या एकनाथसारखा. देवानी सगळ्यांना अशी मुलं द्यावीत. एका आईचे हे उद्गार ऐकून मी भावनावश झालो. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या घरी मुद्दाम गेलो. तापोळा परिसराच्या पार्श्वभूमीवर मी लिहिलेल्या मंडाशा कादंबरीवर चर्चा झाली. साहित्याची जाण असणाऱ्या या माणसाबद्दल मनात प्रचंड आदर निर्माण झाला आणि त्यातून त्याचं आपल्या भागातल्या माणसांवरचं प्रेम बघून मी चकित झालो. शिवार, माती, गावभागातली माणसं यावर खूप वेळ भरभरून बोलले ते. राजकारणातल्या इतक्या मोठ्या माणसाचे जमिनीवरचे पाय बघून मी मनोमन नम्र झालो. अशी माणसं तापोळा भागात पावलोपावली भेटत होती. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या मुंडाशा कादंबरीत केला. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मकथनाचा. या आत्मकथनाचा शेवटचा भाग आपण उद्या ऐकणार आहोत. भेटूयात उद्या. नमस्कार.